सातारा जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात सखूबाई देशमुख नावाची 75 वर्षांची आजी राहत होती. गावात सगळे तिला माय म्हणायचे. नवरा वारल्यावर तिच्या नावे सुमारे 20 एकर शेती, जुना वाडा आणि गावातली 2 दुकाने होती. हीच संपत्ती तिच्या आयुष्याची ताकदही होती आणि शेवटचं कारणही. सखूबाईला 2 मुलं होती, विठ्ठल आणि रघुनाथ. दोघांची लग्न झाली, मुलंही झाली. सुरुवातीला सगळं नीट होतं, पण सखूबाईच्या नावावरची जमिनीची किंमत वाढत गेली. जसजशी प्रॉपर्टीची किंमत वाढत गेली तसतशी नात्यांमध्ये दरी वाढत गेली. विठ्ठलचा मुलगा संदीप आणि रघुनाथची मुलगी पूजा दोघेही शहरात शिकलेले. पैशाची चव त्यांना लवकर लागली होती. एक दिवस संदीप म्हणाला, आजी एवढी प्रॉपर्टी काय करणार? आपण तिला पटवून सगळी नावावर करून घ्यायला हवी. पूजा हसत म्हणाली, पटली नाही तर दुसरा मार्ग आहेच. त्या हसण्यात माणुसकी नव्हती. ते आजीशी गोड गोड बोलू लागले. सखूबाईला सगळं कळत होतं. ती ठामपणे म्हणाली, मी जिवंत असेपर्यंत प्रॉपर्टी कोणाच्याही नावावर करणार नाही. माझ्या मृत्यूनंतर कायद्याने जे ठरेल ते ठरेल. तो दिवस तिच्या मृत्यूदंडावर सही करणारा ठरला. दोघेजण मिळून कट रचतात. सखूबाईला संपवण्यासाठी एक अमावस्येची रात्र ठरवली गेली. गावात जत्रा होती. बहुतेक लोक बाहेर होते. संदीप, पूजा आणि त्यांचा मित्र अमोल तिघेही वाड्यात आले. आजी झोपलेली होती. त्यांच्या पायाचा आवाज ऐकून सखूबाई जागी झाली आणि म्हणाली, कोण आहे? उत्तरात फक्त दार बंद होण्याचा आवाज आला. पूजाने आजीचं तोंड दाबलं. संदीपने उशीने तिचा श्वास रोखला. अमोल दाराबाहेर उभा राहिला. सखूबाई झगडत होती. जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होती. डोळ्यात भीती नव्हती. आपल्याच नातवांकडून विश्वासघाताचं दुःख होतं. तिच्या डोळ्यांतून 2 अश्रू गळाले आणि क्षणात सगळं शांत झालं. सकाळी बातमी पसरवली गेली. आजीला हार्ट अटॅक आला. पोलीस आले. पंचनामा करण्याचं ठरलं, पण सुरुवातीला काही संशय नव्हता. मात्र सखूबाईची जुनी शेजारीण कमळाबाई म्हणाली, माय इतक्या सहज मरणार नव्हती. काल रात्री आवाज आला होता. कमळाबाईचं बोलणं ऐकून पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली. सखूबाईचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं. पोस्टमॉर्टममध्ये गळ्यावर खुणा सापडल्या. मोबाईल कॉल डिटेल्स, CCTV फुटेज सगळं समोर आलं. पोलिसांनी त्यांच्या भाषेत विचारल्यावर अमोलने कबुली दिली. सगळं एका मागोमाग उघड होत गेलं. संदीप आणि पूजाला अटक झाली. संपूर्ण गावात खळबळ उडाली. संदीप आणि पूजा अटक झाल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. कालपर्यंत ज्यांना लोक आजीचे लाडके नातवंड म्हणायचे, आज त्यांच्याकडे पाहताना लोक थुंकत होते. विठ्ठल आणि रघुनाथ सखूबाईचे स्वतःचेच पोटचे पोरं. पोलीस स्टेशन बाहेर उभे राहून रडत होते. विठ्ठल कुजबुजला, आम्ही काय कमी पडलो होतो? पोलिसांनी उत्तर दिलं नाही, कारण उत्तर लोभ होता. जिल्हा सत्र न्यायालयात केस चालू झाली. न्यायालयात सखूबाईचा फोटो ठेवण्यात आला. त्या फोटोतील डोळे जणू प्रत्येक साक्षीदाराला विचारत होते, माझा दोष काय होता? पहिली साक्ष होती शेजारीण कमळाबाईची. ती म्हणाली, माय झोपताना दार कधीच आतून बंद करत नव्हती. त्या रात्री आवाज आला आणि थोड्या वेळाने शांतता. न्यायालयात सन्नाटा पसरला. तिसरा आरोपी अमोल. तो मजबूत असल्याचं दाखवत होता, पण अंतरात्मा जड झाला होता. सरकारी वकिलाने विचारलं, तू दाराबाहेर का उभा होतास? अमोल ओरडला, कारण मी भ्याड होतो. पण त्यांनी आजीचा श्वास थांबवला. पूजा खाली मान घालून बसली होती. संदीपचे हात थरथरत होते. संदीप म्हणाला, आजी आमच्यावर अन्याय करत होती. तिने प्रॉपर्टी देण्यास नकार दिला. न्यायाधीश शांतपणे म्हणाले, मालमत्ता न देणे हा अन्याय नाही, खून करणं हा गुन्हा आहे. त्या एका वाक्याने संदीप पूर्णपणे मोडून पडला. पूजा अचानक रडत उभी राहिली. मला पैशाचं स्वप्न पडलं होतं. मला पैसा हवा होता. पण आजीचा चेहरा अजूनही डोळ्यासमोर येतो. ती शेवटी फक्त एवढंच म्हणाली होती, माझं काय चुकलं? कोर्टात अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. न्यायाधीश उभे राहिले. प्रॉपर्टीसाठी ज्यांनी नात्यांचा खून केला त्यांना समाजात मोकळं फिरू देणं हे समाजासाठी घातक ठरेल. संदीप आणि पूजाला जन्मठेपेची शिक्षा करण्यात आली.
आणि अमोलला 10 वर्षाची शिक्षा. सखूबाईच्या खुनानंतर जी प्रॉपर्टी मिळणार होती ती सरकारने जप्त केली. कोणालाच काहीच मिळालं नाही. तिथे फक्त राहिला ओसाड वाडा आणि शेवटचा आवाज. आज सखूबाईचा वाडा बंद आहे, पण गावात लोक सांगतात अमावस्येच्या रात्री त्या वाड्यातून एक शांत आवाज येतो. माणसं संपत्ती मिळवतात, पण माणुसकी हरवतात. मित्रांनो, पैशासाठी नातू आजीचा खून कसा करू शकतो? ज्या आजीच्या खांद्यावर खेळून संदीप आणि पूजा लहानचे मोठे झाले, त्याच आजीला संपत्तीसाठी कसलाही विचार न करता त्यांनी मारून टाकले. तशी ती संपत्ती वारसा हक्काने त्यांनाच मिळणार होती, पण चुकीचा रस्ता निवडल्यामुळे त्यांना शिक्षा झाली आणि संपत्ती ही सरकारने काबीज केली. ही होती आजची नात्याला काळिमा फासणारी गोष्ट. गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा व स्टोरी आवडली असल्यास अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर जाऊन ऑलवर सेट करा, म्हणजे मी अशाच नवनवीन स्टोरीज तुमच्यासाठी घेऊन येईल. धन्यवाद.